प्रोडक्टचं एक शूट आहे आपल्या घरी आता गणपती बाप्पाची. तर आम्हाला आता सगळ्यांना घरातना बाहेर काढलेली आहे. हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर आज दिवस दुसरा. आज आपण सकाळी उठलो. आता आंघोळ बिंगोळचा झालेला आहे, नाश्ता वगैरे सगळं झालेला आहे. आता फक्त आरती बाकी आहे. आरती करून मग आपण थोडं मित्र जो आला आहे अभय, त्याच्या गावाला जायचं आहे. त्याच्या गावाला जाऊन मग त्याच्यातलं दर्शन घेऊन मग आपण रिटर्न परत आपल्या घरी येणार आहे. सो चला मग, आता सगळ्या गोष्टी तर आवरून झालेल्या आहेत आपल्या. आपण आता निघू. पप्पा बाजारात गेलेत. पप्पा आले बाजारात ना, आपण आरती वगैरे करू आणि मग निघू आपण त्याच्या गावाला. आणि माझ्या आवाजामध्ये थोडा फरक जाणवेल तुम्हाला, कारण की कालपासून थोडी तब्येत डाऊन आहे माझी. थोडी बरं नाही आहे मला, कारण की त्या दिवशी जो तुम्ही ब्लॉग बघितलात मुंबईवरनं, जो महाडला मी जो पावसात भिजत आलो, त्याचाच हा परिणाम आहे. कारण की ताप, सर्दी आणि खोकळा तिन्ही एकत्र आलेत. पण ठीक आहे, ताप वगैरे तर कमी आहे, पण थोडा आवाज वगैरे बसलेत, गोळ्या वगैरे चालू आहेत. सो थोडा आवाजाचा ॲडजस्ट करा, कारण की मला माहिती आहे थोडा आवाज बसलेला आहे आणि नीट क्लिअर येणार नाही. आणि अजून हळूहळू आता सगळेच पाहुणे आपल्या घरी येत आहेत. आता आत्या तर आलेली आहे. काल तुम्ही दाखवलं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये. आत्या आलेली आहे. आता 2 दिवसात आत्याची मुलं येतील, अनिकेत येईल, गुड्डीताई येईल, नंतर श्रावणी येणार आहे पुण्यावरनं. सो अजून बरेचसे पाहुणे आपल्या आज घरी येणार आहेत थोड्या दिवसात. सो अजून मजा येणार आहे. हा ब्लॉग तुम्ही जर पूर्ण 7 दिवसाचे 7 जर ब्लॉग बघितला तर खूप मजा येणार आहे तुम्हाला हे ब्लॉग बघून, कारण की सगळीच फॅमिली एकत्र येणार आहे. सो चला, एन्जॉय करू माझ्यासोबत. तुम्ही पण एन्जॉय करा. स्वतः आरती वगैरे झालेली आहे पूर्णपणे. तो आता जाऊन येतो आम्ही आता मित्राच्या सासरवाडीत. तिकडनं पाया वगैरे पडून मग आपण तिकडनंच राख्याच्या गावाला जायला भेटलं तर राख्याच्या गावाला जाऊ. चला. सो आम्ही आता आलोय या पोलादपूरला. दर्शन वगैरे झालेलं, आता निघायचं आहे. पण गावाकडचं एक वेगळंच या असं क्लायमेट आणि या सगळ्या गोष्टी बघा ना. कसं बॅकग्राऊंडला तुम्ही गाणं वगैरे ऐकत असाल, लय भारी वाटतं एकदम. गावाकडची फिलिंग्सच वेगळी आहे. मुंबईच्या आपण कमवण्यासाठी जातो बाहेर, पण जी गावाची फिलिंग आहे ती गावाची फिलिंग आहे. सो आम्ही आता आलोय बिल्डिंग खाली. पोलादपूरला गेलो, बिल्डिंग खाली आलोय. आपल्या घरी आता हनी म्हणजे मधाचं प्रोडक्टचं एक शूट आहे आपल्या घरी आता गणपती बाप्पाची. तर सो चला आता बघू आपण. आपल्या शूट जे होणार आहे ते आपल्या घरीच होणार आहे. सो चला, मी दाखवतो तुम्हाला आता आपलं शूट कसं होणार आहे ते. अरे बापरे, धर्मेश मेहता प्रोडक्टचं शूट करणार. काय प्रोडक्टचं नाव तुझ्या? हनी शेल्टर. हनी शेल्टर प्रोडक्टचं शूट होणार आहे. सो सगळी गडबड चालू आहे. आणि हा आमचा कॅमेरामॅन आहे. कॅमेरामॅन आहे तयारी चालू आहे. हे प्रोडक्ट आहे हनीचं. ह्याचं शूट होणार आहे आता आपल्या बाप्पाच्या इथे. सो त्याची तयारी चालू आहे. टेबलचं वगैरे सेटअप चालू आहे. आणि हा फोटोग्राफरची आमच्या गडबड बघा. आमच्या घरातला फोटोग्राफर आहे, बिना पैशाचा फोटोग्राफर. भाई अच्छे से निकालो. हाँ ये देखो. हाँ सेटअप चालू आहे आता सध्या तरी. ह्याच्याकडे घरी कुठल्या फ्रेंड मध्ये त्याच्याकडे प्लेन आहे. किती वेळ लागतो? आम्ही ते ह्याचं पण खाल्लो, दोन आम्ही टेस्टिंग करवलो. हे अजून तुला वेगळं लागतं नीमच्या फुलांचं मध्ये. ओके, बघ ह्याचं अँगल काय गोष्ट. हे अजून टाकतो दूध थोडं दूध टाकायला जवळ ठेवतो.
आणि एकच शॉट घ्यायचा होता. सो फायनली शूट झालेला आहे. हा तुम्ही जो हात बघताय हा माझाच हात आहे. सो ऍडव्हर्टाईज मध्ये कुठे पण बघेल तुम्हाला दिसेल. सो हा पारोसा किती वाजले आता वाजलेत 2 वाजलेत आणि हा आत्ता उठलाय. 2:30 वाजल्याने हा आत्ता उठलाय. सो तुम्हाला ही बघायला भेटेलच. मी इंस्टाग्राम आयडी वरती मी याची रील पोस्ट करीनच ही. सो अजून शूट चालू आहे बघा. ह्याला फक्त इग्नोर करा. हा आता झोपेतून उठून आलाय. आणि इथं माझ्या ब्लॉगची ऍडव्हर्टाइजमेंट चालू आहे. आपला बाप्पा असा ताटात बसलाय. बाप्पाच्या समोर या प्रोडक्टचं शूट चालू आहे. म्हणजे कसं आपण घेतील मी पण घेतील खाण्यामध्ये मध्ये आम्ही घालणार म्हणजे याची प्राइस काय काय ते सगळं चमचा ना तो एवढं जेवण पण बघ मग हे कशात आमच्या डिश सामान दे बरं. टेस्टिंग चालू आहे. तर भारी खोकळा ना तुला तुम्हाला चालेल उपास आहे ना. तोंड नाही धुतला काय नाही धुतला नाही बघा. यमी यमी बघू कसं असतं. ज्याचा प्रोडक्ट आहे त्यालाच मी देते. चला बघा आमच्याकडे मध आहे लिंबाचा आहे. टेस्ट करून बघा. थोडा कडू ना एक सुंदरच मस्त. हे मला प्राइस सांग खरंच सांग. आपण घेते मी पण भारी आहे जबरदस्त. आम्ही काल दोन्ही टेस्टिंग केलं. तुला घे कसला गोड लागला पूर्ण. मस्त ना ठेवलेला फ्रीज मध्ये दोन्ही ठेवलाय. तुळशीचा पण आहे ना. तुळशीचा पण मस्त आहे. अजून आपल्याकडे ओवा आपला हा म्हणजे ओवा तुळशी आणि कडुलिंब. हा सनफ्लॉवर आहे लिची आहे म्हणजे सूर्यफूल आहे आणि एक फॉरेस्ट मिक्स फूड आहे हिमालयन फॉरेस्ट मिक्स. ते खूप स्ट्रॉंग आहे आणि खूप औषध आहे. हा याच्याकडे टेस्ट मला दाखव जरा. नाही ओव्याचा किंवा आणि याचं पण आम्ही तुळशीचं पण शहामध्ये खोकल्याला सर्दीला एक नंबर. असं औषधी असेल तर मग घ्यायला काय. आणि फ्लेवर्स ऍड नसतात केलेले. आता आम्ही काय करतो आमच्या मधमधचे पेट आहेत ना जांभळाचं मध येतं. आमच्या ज्यांच्याकडे जांभळाची शीत आहे ना त्यांच्याकडे पेट्या देतो ठेवायला. मधमाच्या कधी जवळच्या फुलावरनच कलेक्ट करतात ना. मग ते जांभळाच्या फुलावरनच कलेक्ट करतात. त्याला जांभळाचं मध बोलतो आपण. म्हणजे आपण जनरली प्लेन खातो ना ते मल्टीफ्लोर असतं म्हणजे सगळ्या फुलांचं मिक्स असतं. म्हणजे हे एवढे फ्लेवर असतात. आता तुमच्याकडून कळलं की मधाचे एवढे फ्लेवर असतात. एकच मध माहित आहे. फ्लेवर्स किती बनवू शकतो. ज्यांची फुलं आहेत ना त्यांच्यामध्ये आपण करू शकतो गोळा करू. तो आम्हाला आता सगळ्यांना घरातना बाहेर काढलेली आहे. सगळ्यांनाच बाहेर काढलेले आहे. दादा मला पप्पांना सगळ्या म्हणजे जेवढे पण घरात जेवढे पण पुरुष मंडळी होती तेवढ्या सगळ्यांना आम्हाला घराच्या बाहेर काढलेली आहे. का ते सांगतो मी तुम्हाला. कारण की माझी जी आत्या आहे तिचा ऋषीपंचमीचा उपवास असतो. दरवर्षी असतो. सो ह्या वर्षी पण तिचा ऋषीपंचमीचा उपवास आहे. सो ऋषीपंचमीचा उपवास कसा असतो ते तुम्हाला सांगतो. कारण की त्यांचं कसं असतं की जे स्त्री ऋषीपंचमीचा उपवास पकडते त्यांचं आंघोळी झाल्याच्या नंतर पूजा होईपर्यंत कुठल्याही पुरुषाचा चेहरा बघायचा नसतो किंवा कुठल्याही कुत्र्याचा आवाज भुंकण्याचा आवाज ऐकायचा नसतो. असं ते सगळं त्या ऋषीपंचमीमध्ये असतं. सो त्यासाठीच तिचा जो उपवास आहे मग तिची आंघोळी तिची पूजा वगैरे होईपर्यंत आम्हाला सर्वांना घराच्या बाहेर काढलेले आहे. सो मग घराच्या बाहेर काढल्याच्या नंतर आपल्याला एकच ऑप्शन आहे आकाश शिंदे. सो आकाश शिंदेच्या घरी आता बसलेलो आहे. बाकी काय विषय नाही. 2 दिवस झाले आम्हाला आरतीला काय वाजवायला वगैरे नव्हता. सो आम्ही आज फायनली शॉपिंग केले. शॉपिंग दाखवतो तुम्हाला 2 मिनिटं थांबा. नाही काय आम्ही घेतले कच्ची वाजवायला डुऱ्या घेऊन आणि ताशा घेतलाय. ताशा
आता रातभर निस्ता वाजवायचा. हे बाजू आता वाजलेत रात्रीचे 3. आता आपलं जागरण वगैरे संपलेलं आहे कारण की मित्र आलेले जागरणाला. सो आता जागरण आपलं संपलेलं आहे. आता आपण आलोय झोपायला. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. आजच्या ब्लॉगमध्ये तर आपल्या घरी शूट वगैरे होतं. सो ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असाल आपल्या घरी जे शूट वगैरे होतं. सो आजचा दिवस संपलाय. आजचा वेळ आली तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.